पुणे सोलापूर हायवेवर प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड. बीड LCBची धडक कारवाई. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीडमध्ये रात्रीच्या वेळी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांना अडवून लुटणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकल जप्त केल्यात. दिनांक 16 जून 2026 रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी राधेश्याम नंदलाल पारिक हे आपल्या दुचाकीवरून बीडकडे येत होते. छत्रपती संभाजी महाराज चौक समनापूर शिवारात 4 अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी त्यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांच्या खिशातील 23,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली आणि पळ काढला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनेक CCTV फुटेज तपासले. तशातच पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांना गुप्त बातमी समजली. त्यानुसार LCBने बीडच्या बार्शीनाका परिसरातून 4 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आवेज खान, परवेज खान, अनिकेत उर्फ चिक्या डोंगरे, अविनाश शैलेंद्र ससाणे, विवेकानंद गलांडे अशी आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, राहुल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्विन सुरवसे, नितीन वडमारे यांनी केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज.